म्हणजे हे तुम्ही 20, हे 25, तर ते किती होते? ते किती होते टोटल? 150 कडे जाते का? 150 का 55? बघा मग आता काय करू आपण, समजा तुम्ही जसं 100 मानलं ते बी चालते, पण जर आपण अजून काय म्हणलो, सुरुवातीला एक्स म्हणू, हा, तर त्याच्यावरती किती पहिल्यांदा 120% वाढले, बरोबर? 20% वाढले म्हणजे 120 भागिले 100. हा, आणि परत 25% वाढले म्हणजे किती? 125 भागिले 100 बरोबर 165 डिवायडेड बाय 100 इंटू एक्स. बरोबर ना, एवढंच होईल. तर याचं कसं होते? कॅन्सल झालं. इथे इथे घालवा दे. 25 चोक 100 कुठनं घालवलं? ओके, मी या साईडचं कॅन्सल करतो, चालते ह्या साईडचं. 25 5 600, 25 चोक 100 म्हणजे 5/4 इंटू 6/5 इंटू एक्स इज इक्वल टू, याचं किती होते? 165 5 भाग घालवलं, 33/20 इंटू एक्स. 5 5 गेले कॅन्सल, म्हणजे याचं किती राहते परत? 2 4, 2 6, 3/2. एक्स इज इक्वल टू 33 डिवायडेड बाय 20 इंटू 2/3, 10 11. काय कुठं मिस्टेक झाली का माझ्याकडनं? प्राइस ऑफ ज्वेल पासिंग थ्रू 3 hands rises whole by 65%. Okay. If the first and second seller earn 20% and 25% respectively, find the percentage of profit earned by third seller. तर ह्याच्यात काय एक करायचं राहिलं माहिती का, क्वेश्चन न वाचल्यामुळं? बघा, तुम्ही हे केले ते बी बरोबर आहे. आता बघा, मी सुरुवातीपासून व्यवस्थित मानतो. बघा ते काय म्हणतात की ज्वेलरी प्राइस पास झाली तिघांच्या हातामधून. पहिल्याला किती फायदा झाला? 20%. म्हणजे किती होईल? 120 डिवायडेड बाय 100. हा, दुसऱ्याला किती झाला? 25%. हा, म्हणजे 125 भागिले 100. तिसऱ्याचा काढायचा आहे, म्हणजे 100 प्लस वाय घ्यावं लागेल डिवायडेड बाय 100. तिसरा कुठं मगाशी मी घेतला होता? हा, इंटू एक्स, म्हणजे जी मूळ किंमत इज इक्वल टू किती आहे? 165 डिवायडेड बाय 100 इंटू एक्स. एक्स एक्स कॅन्सल झालं, म्हणजे जसं 100 तुम्ही घेतलं कॅन्सल होऊन जाईल. इथे किती होते? इथे किती होते? हे 0 0 गेले कॅन्सल. बेसक 12, बेपंची 10. इथं 25 5 600, 25 चोक 100, हे 5 5 कॅन्सल झाले. हा, म्हणजे इथे किती राहिलं आपलं? 6/4 इंटू 100 प्लस वाय डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 165 डिवायडेड बाय 100. हे 100 100 कॅन्सल करून टाकू आपलं, म्हणजे हे 100, याला ब्रॅकेट टाकलं सोपं ना. 100 प्लस वाय इज इक्वल टू 165 इंटू 4/6. तर याचं किती जाते परत? 2 4, 2 6. हां, 3 5 15, 3 5 15, 55 गुणिले 2, 110, म्हणजे वाय बरोबर 10% बरोबर आहे. म्हणजे 100 प्लस वाय इज इक्वल टू 55 इंटू 2 बरोबर 110. तर वाय बरोबर किती? 110 मायनस 100 बरोबर 10%चा त्याला फायदा आहे. मग अशी माझ्याकडनं मी फक्त 2च घेतले आणि तिसरं घेतलं नव्हतं.
हा एक्स स्क्वेअर बाय 100. हा एक्स म्हणजे पर्सेंटेज, किती पर्सेंटेज आहे ते. लॉसच होईल ना. 16चा वर्ग 256 भागिले 2. म्हणजे ज्यावेळेस अशी कंडिशन दिलेली असेल आपल्याला, फक्त एक लक्षात ठेवायचं काय, की आर्टिकल सेम पाहिजेत. हां, आणि दुसरं त्याच्यावरती एकावरती गेन झाला पाहिजे आणि दुसऱ्यावरती लॉस झाला पाहिजे. हं? तो दोन्हीकडे सेम पाहिजे. त्यांची बेस प्राइस देखील सेम पाहिजे. हं? मग आपण काय म्हणणार की 16 अशा वेळेस काय काढतो, एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 100. हां, मग एक्स किती आहे 16, 16चा स्क्वेअर डिवायडेड बाय 100, 256 भागिले 100 बरोबर 2.56%. आणि नेहमी काय होतो, लॉस होतो. नेहमी काय होतो, लॉस होतो. ओके. क्वेश्चन.
हा, ह्याच्यावरती चॅट जीपीटी वरती तर 120 अंतर दिले, आन्सर दिले. हा, कारण की मला ते फॅक्टर त्यांनी का घेतले हे काय कळलंच नाही. कारण की इथं फॉर्म्युला वगैरे तर तसंच आहे ना आपल्याला. एच टू थर्ड कन्साइनमेंट वॉज sold at a profit of 5% and remainder at a loss of 2%. If the total profit was 400, find the value of consignment. इक्वेशन मांडा बरं. हां, इक्वेशन मांडलं कसं मांडलं तुम्ही? समजा आपण ओरिजिनल प्राइस किती मानू? एक्स मानू, बरोबर? अज्युम आन्सर बघावं लागेल. सिम्प्लिफिकेशन प्रॉफिट अँड लॉस. हम्म, 15,000 आले. आलं 15,000. इक्वेशन मांडल्यावर आलं ना. हो का, 100 घेतलं का तरी चालतंय. हां, बघा अज्युम ओरिजिनल व्हॅल्यू इज इक्वल टू एक्स. बघा आता आपल्याला इक्वेशन मांडायचे. मग पहिल्यांदा काय म्हणते, 2/3 ऑफ कन्साइनमेंट वॉज सोल्ड ॲट अ प्रॉफिट ऑफ 5%. म्हणजे कसं करणार आपण? 2/3 एक्स इंटू प्रॉफिट ना, म्हणजे 105 भागिले 100 झालं ना, प्लस राहिलेलं किती असेल मग इथे 2/3 गेल्यावरती रिमाइंडर किती असेल? हां, म्हणजे कसं करणार आपण? नाही नाही नाही, रिमाइंडर इथे घ्यावं लागेल ना. म्हणजे इथे किती घेतलं? 2/3. हां, ते 1/3 इंटू एक्स इंटू आता काय करायचं आपण? लॉस 2% आहे म्हणजे किती घेणार आपण? 98 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू, पुढे कसं इथे एक चूक होऊ शकते, 400. अजून 400 संपलं. कुठं? हं? इथं म्हणताय मायनस येईल. का मायनस येईल? त्याच्यावरती लॉस झाला म्हणून.
पण मी जर असं म्हटलं हं, की ह्याची व्हॅल्यू हे प्रॉफिटची ह्या लॉसची व्हॅल्यू ह्या दोघांची बेरीज ही 400+1 जर असं मानलं तर बघू करून बघू काय चुकल्यावर आपल्याला खोडायचं बघा इथे प्लस हा मग आता इथे किती होईल हे? 100 कॉमन काढू 100 कॉमन काढू ते सोपं जाईल 100 कॉमन काढू आणि पलीकडे घेऊ म्हणजे हे काय होईल 1/100 सॉरी 1/100 ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 2x इंटू 105 प्लस 1/3 इंटू 98 ना 98x इज इक्वल टू 400 प्लस एक्स 100 पलीकडे गेलं किती किती झाले 210x प्लस 3 भाग घालवला तर जातोय का नाही जात ना म्हणजे 98x डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 100 इंटू 400 प्लस एक्स 3 जर मल्टिप्लाय केलं तर किती होते हे 036 630 730x प्लस 98x इज इक्वल टू 300 300 गुणिले 400 प्लस 300x बरोबर ना हं? मग आता याचे किती बेरीज होते 728x 728x हां बरोबर याच्यातून मायनस 300x बरोबर हे किती आले 12,000 येईल ना 1 2 3 4 ना 1,20,000 झालं हां मग हे किती झालं 428 म्हणजे एक्स बरोबर 1,20,000 भागिले 428 करा बरं किती येते मोबाईलवर करा 280 पॉईंट ते नंबर आहे ना तो 120च येते हम्म. हम्म. कारण की आहे ना आपला सिंपल फॉर्म्युला आहे HCF इंटू LCM इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ नंबर बरोबर त्याच्यावरती आपल्याला आलं किती आलं 10 म्हणजे 12 आलं ना मग रेशिओ दिलेला होता एकाचं 10 आणि दुसरं 120 आलं किती किती आलं 280 2/3 of consignment 2/3 of x 1/3 of x 98% of x selling price 400
आलं पाहिजे ना. असंच इक्वेशन मांडायचं. 400 + x. कारण मी सॉल्व केलेलं गणित आहे. बरं तसं करतो. मग तुम्ही डायरेक्ट 400 साठी फक्त घेतलं का ते? बरं हां, सांगा कसं मांडलं? 2/3 ऑफ x इंटू 105 डिवायडेड बाय 100 हां मायनस 1/3 ऑफ x हां इंटू हां 98/100 इज इक्वल टू 400. तर याचं 300 डायरेक्ट कॉमन निघेल ना पुढचं सॉल्व करण्यापेक्षा, आहे का नाही? हे 300 दोन्ही पासून इथेच सॉल्व करायचं म्हणताय. आपण परत हा 3 शिल्लक राहतोय ना, त्यापेक्षा मग हे 300 डायरेक्ट कॉमन काढू ना. म्हणजे 1/300 इंटू 210x मायनस 98x इज इक्वल टू 400. मग हे 210 मधून 98 गेले, किती राहिले? 112. 112x इज इक्वल टू 400 इंटू 300. x इज इक्वल टू 400 इंटू 300 डिवायडेड बाय 112. 4 त्रिक 12. नाही, आपण आधी 4 न भाग घालू, है ना. 100. इथे आले 100. 4 न जाईल ना, 12 आहे ना शेवट. हां 100 गुणिले 300 भागिले 4 दुनी 8, हातचे आले 3, 32, 8 चौक 32, 28. परत परत 4 न घालू अजून. हां 25 गुणिले 300 भागिले 7. हां 7 चौक 28. आता 7 ने इकडे जाईल का भाग? मला 7 त्रिक 21, 25 त्रिक 75, 75 भागिले 7. हा मग कसं काय कमी आलं? फाईव्ह फ्रॅक्शनची 1/20. हा ते बरोबर आहे, पण इथे मला सांगा, आता इथे तुम्ही कसं काय 1/20 घेऊ शकता? प्रॉफिट होते म्हणजे आपण मांडताना असं मांडावं लागेल ना. हा मग असं नाही सुटत ना ते. ते पहिल्या स्टेपनं सुटतंय. तुम्ही इथे डायरेक्ट 1/20 घेऊ शकत नाही, कारण इथे काय घ्यावं लागेल तुम्हाला? 21/20 घ्यावं लागेल. असं करावं लागेल. हां हां. बरं मी जर असं म्हणलं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ कन्साइनमेंट. ऐकून मी काय म्हणतोय की ओरिजिनल किती होती? एक्स होती. म्हणजे टोटल किती झाली पाहिजे? एक्स प्लस 400 झाली पाहिजे. बघा, लॉस असो काय असो, एक्स प्लस 400 झाले पाहिजे. मग पहिल्यावरती प्रॉफिट असो आणि दुसऱ्याची बेरीज, ह्या दोघांची बेरीज होईल ना. आपण कॅल्क्युलेशनमध्ये कुठे चुकलं असेल मग. म्हणजे 2/3 ऑफ एक्स हां इंटू 105 ऑफ 100 प्लस 1/3 ऑफ एक्स इंटू 98 डिवायडेड बाय 100. बरोबर ना. याची किंमत बरोबर ओरिजिनल किंमत प्लस 400. आता ही 98 न मल्टिप्लाय करतो म्हणजे ओरिजिनल कमीच होणार आहे. आता बघा, ही डायरेक्ट काय करू? 300 कॉमन काढू. 1/300 इंटू 210x प्लस 98x इज इक्वल टू एक्स प्लस 400. मग हे 300 पलीकडे घेतलं आपण. हे याची बेरीज किती झाली? 210 प्लस 98 308. 308x बरोबर 300x प्लस
300 गुणिले 400. मग इथे किती राहिले शिल्लक आता? 8x बरोबर 300 गुणिले 400. मग x बरोबर किती आला? आता आता येईल बघा उत्तर. x बरोबर 300 गुणिले 400 भागिले 8. 8 पंचे 40, 50, 5 त्रिक 15, 1 2 3. मगाशी कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली सुरुवातीला. म्हणजे आपण काय म्हणलं की हे जे येणार आहे व्हॅल्यू 400 + x हे दोघांची बेरीजच राहणार आहे. घ्या लिहून लिहायचं सगळं घेऊ. कधी कधी कॅल्क्युलेशन मोठं असलं ना ते होऊन जातं. बाराशे आहे का? चित्रालय काढले बघा.
बरोबर आहे. तर 1200 ओम, 1200 बरोबर. तुम्ही कसं मांडलं मला नाही असू दे की कसं मांडलं कारण की इथं वेगळी मेथड दिली मी विचार वेगळ्या मेथडनं करतो म्हणून म्हणलं असं तुम्ही कसं मांडलं ते तरी बघून हा तसं केलं बरं का आपल्याला टोटल काय दिले मॅन बॉट हॉर्स अँड कॅरेज फॉर ₹3000 म्हणजे 3000ला दोन्ही घेतलेले आहेत तर मी 3000चं दोन डिव्हिजन करतो एक मानतो की हॉर्ससाठी एक्स किमतीला तर कॅरेजचं किती होईल 3000 मायनस एक्स तर आता बघा त्याने काय केलेलं आहे ही सोल्ड फॉर दॅट गेन ऑफ 20% तर 20% प्रॉफिटने विकला म्हणजे त्याची वडीची किंमत 120 डिवायडेड बाय 100 इंटू एक्स प्लस कॅरेज कितीला लॉस 10% ना म्हणजे 3000 मायनस एक्स डिवायडेड बाय इंटू 90 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू आता काय करावं लागेल आपल्याला 3000 आहे ना त्याला फायदा किती होती टोटल 2% म्हणजे काय होणार 102 भागिले 100 आता हे सॉल्व कर असं म्हणतो ना हा कॅल्क्युलेशन चुकलं होतं ना हा आता बघा तिथं कसं होईल हे 0 0 0 0 कॅन्सल गेले म्हणजे 0 3 2 6 0 3 3007 तिथून 100 कॉमन काढून ते सोपं जातं ना आपलं 1/100 120x प्लस तिथे किती होईल 27 1 2 3 हा अजून एक 0 जाईल ना मायनस 90x तर 100 पलीकडे घेऊन टाकू म्हणजे 120 मध्ये 90 गेले राहिले किती 30x प्लस 2,70,000 होईल ना 2,70,000 इज इक्वल टू 30 60 गुणिले 100 मग यांचे किती होईल फक्त 30 60 0 0 मायनस 2,70,000 30 यातला डिफरन्स किती झाला 3,636 60 असेल हो 3,60,000 असेल अजून एक झिरो असेल ना 36,000 असेल ना कारण की हा चिन्ह हा भागिले 30 हा हा ओके तर हे 1200 रुपये किंमत हॉर्स हा आता बुक मध्ये कसं दिलंय बघा त्यांनी वेगळी मेथड दिलेली आहे हे तर सिम्पल आहे आपलं ह्या दोघांचं प्रॉफिट वगैरे मागायचे ना कॅरेजचे विचारले असते तर 1,000 3,000 मधून 1200 कॅन्सल केलं असतं तर बुक मध्ये कसं दिलेलं त्यांनी एक्स प्लस वाय एक्स प्लस वाय 1200 ओके त्याने एक वेगळी सांगितलं आता ते काय म्हणतात की 20% ऑफ एक्स 20% ऑफ एक्स मायनस 10% ऑफ 10% ऑफ 3000 मायनस एक्स 3000 मायनस एक्स इज इक्वल टू 2% ऑफ 3000
2% ऑफ 3000. मग हे 20% किती होईल? 1/5x मायनस 10% किती होईल? 3000 मायनस एक्स डिवायडेड बाय 10 होईल ना, ठीक आहे नाही, इज इक्वल टू याचं कसं होईल? 2/100 टू 3000. 0 0 0 0 कॅन्सल. इकडच्या साईडला आलं 7. मग आपण छेद 10चा समान करून घेऊ. म्हणजे 2x मायनस 3000 प्लस एक्स प्लस एक्स होईल इंटू 10 इकडे घेईल. ते किती झालं मग? 600. तर हे किती होईल? एक आणि हे प्लस 3000. 3600 3x एक्स इज इक्वल टू 1200. ही एक मेथड झाली. आणि ह्यांनी कुठली मेथड सांगितली बघा? 120x डिवायडेड बाय 100 प्लस 90y डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 3060. 3007. 2% घेतलेलं बरोबर आहे. त्याच्यामध्ये एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3000. तेच बरोबर आहे. चल नेक्स्ट घ्या. म्हणजे एक 2-3 पद्धतीने सॉल्व करता येईल. सिंगल डिस्काउंट माहिती आहे ना? सिंगल डिस्काउंट कसं काढायचं? $71.6 49.6 आहे.
किती आलं उत्तर? 60% का? मग आपण काय म्हणू? मार्क प्राइस काय समजू? मार्क प्राइस 100 हा. आता त्याच्यावरती डिस्काउंट दिल्यामुळे सेलिंग प्राइस किती होते ते बघू. सेलिंग प्राइस कशी होईल? 10 आहे. म्हणजे किती होईल त्याचं? हा का? उलट डिस्काउंट देतोय ना तुम्ही, पुढे जातो हा. तर म्हणजे हे किती होईल? 90 डिवायडेड बाय 100 हा. हे किती होईल? 80 डिवायडेड बाय 100 इंटू 70 डिवायडेड बाय 100 इंटू 100. 8×9=72. 72 गुणिले 7 भागिले 10. 7×2=14. 5 आले 1. 7×7=49 आणि 50/10 म्हणजे 50.4. पण ट्रॅप इथंच आहे. काय करावं लागेल आपल्याला? त्या 100 मधून मायनस करण्यासाठी डिस्काउंट आपल्याला काय विचारले? सिंगल डिस्काउंट किती द्यावा लागेल? तर सिंगल डिस्काउंट मस्ट बी 100 मायनस 50.4. कारण की हे किती होईल? 49.6. ही काय काढलेली आपल्याला? सेलिंग प्राइस काढलेली आहे. म्हणजे या किमतीला विकलं पाहिजे हा. नाहीतर आपण कसं, हे 50.4 आलं की उत्तर 50.4. हा असतोच ऑप्शन, पहिलाच असतो. आता ही लिस्ट प्राइस मला सांगा. बेसिक तेवढं झालं त्याला. हा बस. हा, दोन लिस्ट. बरोबर आहे. फर्स्ट डिस्काउंट 20%. मांडलं कसं आता मग? आफ्टर गेटिंग टू सक्सेसिव्ह डिस्काउंट, दोन सक्सेसिव्ह डिस्काउंट दिल्यानंतर ना, ही शर्ट ज्याची लिस्ट प्राइस म्हणजे MRP 150 होती, तो कितीला मिळाला? 105ला मिळाला. म्हणजे आपली आपण काय करणार? 150ला मल्टिप्लाय करणार ना. आपलं फायनल काय आन्सर आलं पाहिजे? 105. बरोबर. मग याला सेकंड डिस्काउंट कितीला आहे? 12.5. मग डिस्काउंट 12.5 असेल तर याला कितीने मल्टिप्लाय करणार आपण? 87.5. 87.5 डिवायडेड बाय 100 इंटू, इथं काय घेणार तुम्ही? 100 मायनस वाय घ्या, नाहीतर नुसतं वाय घ्या. हा, 100 मायनस वाय डिवायडेड बाय 100. मग हे 100 पलीकडे घेऊ, म्हणजे या साईडला फक्त 100 मायनस वाय ठेवू. म्हणजे 105 गुणिले 100 गुणिले 100 भागिले 87.5 गुणिले 150
मग जर मी याचं असं मांडलं तर 105 गुणिले 100 गुणिले 100 भागिले 875 गुणिले 15. हा, 875 गुणिले 15. तर याचं 25 न भाग घालू पहिल्यांदा. 25 चोक 100, 25 त्रिक 75, राहिले किती 12, 25 पाच 1500, 35 दोन्ही 70, 35 त्रिक 105, 3 पाचशे 15, 5 किती 5 दोन्ही 20 आलं ना, 4 दोन्ही 80 आलं. मग आता ह्या साईडला किती 100 मायनस वाय, 100 मायनस वाय, वाय इज इक्वल टू 20%. आणि जर ह्या साईडला नुसतं वाय घेतलं तर इकडे व्हॅल्यू काय आली असते 120 झालं असतं. तर आपल्याला परत 100 मधून करावं लागलं, 80 उत्तर आलं असतं. ट्वेंटी पर्सेंट बरोबर आहे. 3%. बघा बहुतेक चुकलेलं जातं. अन अनएज्युकेटेड रिटेलर म्हणजे एक अशिक्षित रिटेलर काय केलं, मार्क ऑल हिज गुड ॲट 50% अबाव द कॉस्ट प्राइस. हा म्हणजे कॉस्ट प्राइसपेक्षा त्यानं 50% वाढवून दिले. अँड थिंकिंग दॅट ही विल स्टील मेक 25%. म्हणजे त्याला काय वाटत होतं की त्याला 25% प्रॉफिट मिळत होतं, मिळेल ह्या आशेने त्यानं काय केलं, त्याच्यावरती 25% डिस्काउंट दिला. म्हणजे त्यानं काय कॅल्क्युलेशन केलं की 50% वाढवले आणि त्याच्यावर 25% प्रॉफिट दिलं, डिस्काउंट दिला, तर 25% प्रॉफिट राहील ऑन मार्क प्राइस. व्हॉट इज हिज ॲक्च्युअल प्रॉफिट ऑन द सेल. पण आपल्याला काय काढायचं त्याचं ॲक्च्युअल प्रॉफिट. आपण असं म्हणू की अजून कॉस्ट प्राइस इज 100, अजून कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 100. जर कॉस्ट प्राइस 100 घेतली तर त्यानं मार्क प्राइस किती होईल, मार्क प्राइस 50% वाढली ना, म्हणजे 150 भागिले 100 गुणिले 100 बरोबर 150 झाले. आता त्यानं काय केले, याच्यावरती 25% डिस्काउंट दिला ना, म्हणजे त्याला काय वाटत होतं की मला मी 50% वाढवली, 25% डिस्काउंट, म्हणजे याच्यावरती 25% डिस्काउंट दिला तर सेलिंग प्राइस किती होईल, किती होईल 150 गुणिले किती घ्यायचं 125 काय घ्यायचं, डिस्काउंट दिलाय आपण, मायनस म्हणजे 150 गुणिले 75 भागिले 100, 25 3 75, 25 चौक 100, परत 25 450 भागिले 25 भागिले 4, 4 1 4,
राहिले किती? 4 एके 4 परत 10, 4 दूनी 8.5. हां, म्हणजे सेलिंग प्राइस किती झाली? 112.5. कॉस्ट प्राइस किती होती? 100. म्हणजे ॲक्च्युअल त्याला प्रॉफिट किती भेटते? 12.5. ॲक्च्युअल प्रॉफिट इज 12.5. ओके. 12.5.